Welcome to session 4. In last session, we have seen the problems on row transformation. Also, how to convert given matrix into identity matrix and inverse of a matrix. त्याच्यावरचा प्रॉब्लेम्स आपण बघितला. हा आणखी एक प्रॉब्लेम आहे आपल्या एक्सरसाइज मध्ये. फाइंड द मॅट्रिक्स X if AX equal to P where A and B are given to us. Okay, A आणि B आपल्याला दिलेले आहे. What we do? Write the given relation as it is. Since AX equal to B and therefore putting value of A ची किंमत टाकून द्या. तुम्हाला मिळेल 1 2 3 फर्स्ट रो, सेकंड रो -1 1 2, थर्ड रो 1 2 4. X अननोन मॅट्रिक्स आहे. बघा, जो मॅट्रिक्स अननोन आहे तो बॅक साइडला आहे. हियर वी यूज ओनली रो ट्रान्सफॉर्मेशन्स. इथं आपण काय वापरू शकतो? फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन्स वापरू शकतो. ओके, हा तुमचा मॅट्रिक्स. ओके, देन आता रो वापरायचं. मग सी टुवर्ड्स फर्स्ट रो. दिस इज द फर्स्ट रो. इन फर्स्ट रो फर्स्ट एलिमेंट मस्ट बी 1. yes, it is 1. using R1 make corresponding element in R2 and R3 0. मग R1 चा उपयोग करून R2 आणि R3 चे एलिमेंट 0 करायचे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? इथं 0 आणायचं असेल तर दोघांची काय करावं लागेल? ऍडिशन. हा म्हणजे कोण आहे? सेकंड रो आहे. हा कोण आहे? थर्ड रो आहे. काय करावं लागेल? R2 दोघांची ऍडिशन करावं लागेल. ती ऍडिशन कुठे करायची? R2 मध्ये करायची. इथं 0 पाहिजे. मग तो रो कुठला आहे? R3 मध्ये तो एलिमेंट आहे. काय केल्यावर 0 येईल? सबट्रॅक्शन केल्यावर 0 येईल. म्हणजे चेंज कुठे होईल? R3 मध्ये होईल. यू यूज these operations directly. So we got काय मिळेल तुम्हाला? बघा, फर्स्ट रो ऍज इट इज. ओके, पहिला रो आहे तसाच. इकडे सिंगल असला तरी पहिला रो आहे तसाच. देन R2 plus R1 corresponding element adding -1 plus 1 answer 0. 1 plus 2 3, 2 plus 3 5, 1 plus 2 3 throughout left side as well as right side. Then R3 minus R1, keep finger on this row, corresponding element R3 minus R1 0, R3 minus R1 0, R3 minus R1 1, R3 minus R1. Okay, any objection? Corresponding element 1 minus 1 0, 2 minus 2 0, 4 minus 3 1. We got it? Okay. Then next step. Up to any problem? Okay. Then next step is in second row second element must be 1. नहीं है. Okay. Third was third step. In third row third element must be 1. Yes. Other two 0 आले. Last row जर 0 0 1 असेल तर using it make all corresponding element above means R1 and R2 equivalent to 0. ठीक आहे, इथं 1 पाहिजे नाही येत आहे. इथं 0 आहे. R1 वापरायचा नाही. मग इथं तरी 1 पाहिजे असेल तर फ्रॅक्शन मध्ये त्यापेक्षा आपण असं करू. इथं 1 आलंय, हे दोन्ही 0 आले, इथं ऍड करा सबट्रॅक्ट करा, काही फरक पडणार आहे का? नाही. मग याचा उपयोग करून वरचे 0 आणायचे. मग काय करावं लागेल? बाय R1 minus 3 times R3 y. काय करावं लागेल? मला कुठे 0 आणायचं आहे. R3 मध्ये तिसरा एलिमेंट 1 आहे. बाकीचे दोन 0 आहे. मग मी काय करणार? याचा उपयोग करून इथं 0 आणायचा. 0 आणायचा असेल तर
3 मायनस 3 म्हणजे याला 3 ने मल्टिपल करावं लागेल, मग तो यातून वजा करावा लागेल, म्हणजे चेंज कुठं होईल, R1 मध्ये 0 होईल. आणि इथं पण 0 पाहिजे. इथं म्हणजे तो कोणता रो आहे, सेकंड रो आहे. किती वजा केल्यावर 0 होती, 5. म्हणजे याला 5 ने गुणायचं, म्हणजेच काय 5 टाइम्स R3. चेंज कुठं होईल, R2 मध्ये होईल. ऑपरेशन करताना थोडीशी केअर घ्या, बाकी काहीही नाही. प्रॉब्लेम खूप छान आहे. ओके, दॅट इज इक्वल टू कोण ऑपरेट करायचं आहे, R3. R3 पहिल्यांदा राईट डाऊन करूया. R3 आहे तसाच दोन्हीकडे इक्वल टू साईनचे. आता एक एक R1 1 मी प्रत्यक्ष लिहितोय, मायनस 3 टाइम्स करस्पॉन्डिंग एलिमेंट इन R3 0. 2 मायनस 3 टाइम्स करस्पॉन्डिंग एलिमेंट इन R3. पुढचा 3 minus 3 times corresponding element in R3. Am I correct? Then this R2 second row कोण आहे, second row बघा, second row हा आहे, हा second row आहे. मग 0 minus 5 times corresponding element in R3. 3 minus 5 times corresponding element in R3. 5 minus 5 times corresponding element in R3. Similarly here, तेच ऑपरेशन इकडे R1 म्हणजे 1 आहे, मायनस 3 टाइम्स R3. R2 3 minus 5 times R3 आणि राईट युअर आन्सर. काय मिळेल बघा, which is equal to 1 minus 3 times 0 0 म्हणजे 1. 2 minus 3 times 0 2. 3 minus 3 0. 0 minus 5 times 0 0. 3 minus 5 times 0 3. 5 minus 5 0 1 0 0. This is x as it is. Here your answer. Right side ला बघा केअरफुली काय होतंय ते. 1 minus 6 minus 5. 3 minus 10 minus 7 2. पहिला 1 आला, खाली 2 0 आले, थर्ड मध्ये थर्ड 1 आला, अबोव 2 0 आले. आता आयडेंटिटी करायची असेल तर इथं काय लागेल, 1 लागेल. R1 वापरायचा नाही आणि R3 पण वापरायचा नाही. शेवटचा पर्याय बाय रेसिप्रोकल. मल्टिप्लाय दॅट रो बाय रेसिप्रोकल. कोणत्या रो मध्ये आहे तो, सेकंड रो. मग सेकंड रो ला काय करा, त्याच्या रेसिप्रोकलने मल्टिपल करा. आन्सर आय राईट इन दिस साइड. काय होईल बघा, सेकंड रो पहिला रो ऍज इट इज 1 2 0. फर्स्ट रो ऍज इट इज. दिसतंय का बघा, फर्स्ट रो ऍज इट इज 1 2 0. सेकंड रोला 3 ने डिवाइड करायचे. 0/3 0. 3/3 1. 0/3 0. 0 0 1 ऍज इट इज इंटू x इक्वल टू इकडे कुणाला, सेकंड रोला. फर्स्ट रो आहे तसा, सेकंड रोला 3 ने डिवाइड करायचं केलं, हा 2 आहे तसाच. लास्ट स्टेप, युजिंग दॅट एलिमेंट. इथं 1 आला ना, याचा उपयोग करून corresponding element in R1 and R3 equal to 0. R3 मध्ये ऑलरेडी 0 आलाय, 0 फक्त कुठं आणायचं आहे, इथं. म्हणजेच काय म्हणणार तुम्ही, R1 minus 2 times R2 म्हणजे R1 मध्ये काय होईल, 0 होईल. हे तुमचं ऑपरेशन. याला 2 ने गुणा, याच्यातून वजा करा ऍज इट इज. हा पण आहे तसा, याला 2 ने गुणा, याच्यातून वजा करा. याला 2 ने गुणा, याच्यातून वजा करा. 2 ने गुणा, याच्यातून वजा करा. 0 इंटू x इक्वल टू ओके R1 minus 5 minus 2 times R2. Am I correct? And which is equal to, हा काय आहे माहिती, आयडेंटिटी एलिमेंट.
into x equal to बराबर -15 plus 14 5 3 15 वजा 15 वजा वजा अधिक 14 -15 plus 14 -1/3 -7/3 2 and therefore ix म्हणजे ऍडिटिव्ह मला इकडे काही फरक पडत नाही हे तुमचं आन्सर -1 तर -7/3 आणि 2 आणि असा हा मॅट्रिक्स x काय केलं using row transformation convert the given matrix into identity matrix and hence we got the answer. Okay, so by property identity into any matrix equal to that matrix. Okay, असा हा तुमचा problem. One more problem. Transform the matrix given in front of you into an upper triangular matrix by column transformation. What is meant by upper triangular matrix? Upper triangular matrix means all the elements below the diagonal are 0. हा तुमचा कन्सेप्ट आहे. या डायगोनलच्या खालच्या ट्रायंगल मधले सगळे एलिमेंट 0 पाहिजे त्याला म्हणतो आपण अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. मग पहिल्यांदा लेट given matrix equal to let A equal to given matrix याचं रूपांतर अप्पर म्हणजे हे तीनही एलिमेंट 0 आणायचे पण कशाचा उपयोग करून कॉलम ट्रान्सफॉर्मेशन जसे रो तसेच कॉलम. फर्स्ट आपण राईट गिवन मॅट्रिक्स तुमचा दिलेला मॅट्रिक्स आहे 1 -1 2 2 1 3 3 2 4. ओके याला ट्रायंगुलर ऑपरेशन आपल्याला वापरायचे आहे ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ओके मग ट्रायंगुलर मॅट्रिक्स साठी काय करणार आपण आता उलट जायचं आहे कॉलम साठी. आता हा सोडला तर हे सगळे तिन्ही 0 करायचे आहे. त्याच्यासाठी बेस्ट वे सांगतो तिसऱ्या कॉलम कडून सुरुवात करायची. तिसऱ्या कॉलम मध्ये तिसरा एलिमेंट 1 पाहिजे का सोपं जाईल कारण हे दोन्ही 0 आणायचे आहेत. मग तिसऱ्या कॉलम मध्ये तिसरा 4 असल्यावर 0 आणायला थोडीशी अडचण होईल. असंही 0 होईल पण याला 2 ने म्हणून मग सबट्रॅक्ट करावं लागेल. त्यापेक्षा आपण काय करू इथं 1 आणा 1/4 C3 तिसऱ्या कॉलमला 4 ने डिवाइड करा. देअरफॉर जो मॅट्रिक्स असेल तो इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स असतो. तिसरा कॉलम मीन्स फर्स्ट कॉलम आता कॉलम हे उभे कॉलम सेकंड ऍज इट इज याला 4 ने डिवाइड करा 2/4 1 3/4 आणि 4/4 1 हा झाला तुमचा पहिला स्टेप. एम आय करेक्ट? काय करायचं तर याचा उपयोग करून मेक करस्पॉन्डिंग एलिमेंट इन C1 आणि C3 का आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरतो आहे. हा आणि हा 0 करायचा. मग हा कोणता कॉलम आहे पहिला कॉलम हा सेकंड कॉलम हा थर्ड कॉलम. मग बाय C1 मध्ये 0 करायचा. मग किती वजा केल्यावर 30 संख्या वजा केल्याशिवाय 0 होईल का नाही. 3 टाइम्स कुणाला म्हणायचं याचा उपयोग करून याचा उपयोग करायचा तिकडे 0 आणायचं. सिमिलरली अँड C2 मध्ये पण 0 पाहिजे. किती आहे तो नंबर 2 आहे ट्वाइस C3 तर 1 आणला जी इथं संख्या असेल तिने गुणायचं. आपल्याला साइन असेल तर सबट्रॅक्शन सेम साइन असेल तर ऍडिशन झालं. आणि मग आता बघा काय होईल तुमचा मॅट्रिक्स विच इज इक्वल टू C3 आहे तसाच का त्याला गुणायचं किंवा ऍड करायचं आहे 1. ओके एक एक ऑपरेशन C1 1 -3 टाइम्स C3 C2 चा एलिमेंट आहे -1 -2 टाइम्स हा तो एलिमेंट आणि शेवटचा एलिमेंट आहे तसाच. ओके हा पुढचा एलिमेंट C1 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट 2 -3 टाइम्स करस्पॉन्डिंग एलिमेंट इन C3 3/4 C2 1 -2 टाइम्स करस्पॉन्डिंग एलिमेंट इन C3 3/4 then 3
minus 3 times corresponding element in C3, 2 minus corresponding element in C3. मी हे ऑपरेशन्स प्रत्यक्ष लिहिले, ऍक्च्युअली आपण याचं आन्सर लिहितो, विच इज इक्वल टू, आता मी हे आन्सर लिहितो आहे, बघा काय होतं. 1 minus 3/2 म्हणजे 2 minus 3 minus 1/2, 2 2 cancel, minus 2 here 1/2 here, 4 2 8 minus 9, 8 मधनं 9 गेला, minus 1/4. ओके, 4 2 1s 2 2s, 2 minus 3 बरोबर आहे, 2 1 minus 3 upon 2, मग 2 minus 3 minus 1 upon 2, this is as element, आणि हे दोन्ही झिरो आले. आता आणखी एक झिरो आणायचं आहे आपण ट्रायंगुलर साठी. कुठं? इथं झिरो आणायचं आहे. काय करावं लागेल? दुसरा ऑप्शन काय करावं लागेल? मग इथं 1 आणावं लागेल. 1 आणायचं असेल तर याला काय करावं लागेल? बाय -2 याचा रेसिप्रोकल घ्यायचा आणि त्या कॉलमला मल्टिपल करायचं. सेकंड कॉलमला जर मल्टिपल केलं तर तुमचं आन्सर काय येईल बघा. काय करायचं? सेकंड कॉलम मध्ये सेकंड एलिमेंट 1 आणायचा. 1 सेकंड एलिमेंट, त्याच्यासाठी त्याला रेसिप्रोकलने त्याला मल्टिपल करायचं, कारण हा वापरायचा नाही, हा वापरला तर गोंधळ होईल म्हणून. मग काय केलं बघा, पहिला कॉलम आहे तसाच -1/4, याला काय करायचं? -2 ने गुणायचं. -2 गुणिले -2 4, हा आहे तसाच. ओके, याला -2 ने गुणलं तर 1/2 × -1 1 झालं. याला गुणल्यावर काही फरक पडतो का? नाही. ही तुमची सेकंड स्टेप. आता तिसरी स्टेप, लास्ट स्टेप, याचा उपयोग करून इथं 1 आणला की याचा उपयोग करून आपल्याला कुठं झिरो पाहिजे आहे? आपण ट्रायंगल साठी इथं झिरो पाहिजे आहे. मग काय करावं लागेल? तो कितवा कॉलम आहे? C1. ओके, झिरो करायचं आहे. इथं मायनस आहे म्हणून काय करावं लागेल? प्लस 1/4 C2. चेंज कुठं पाहिजे आहे? C1 मध्ये पाहिजे आहे. बघा, हे ऑपरेशन व्यवस्थित आहे. मला इथं झिरो पाहिजे आहे, C1 मध्ये पाहिजे. इथं म्हणजे हा कोणता कॉलम आहे? पहिला कॉलम. मग किती झिरो करायला काय करावं लागेल? -1/4 ऍड करावं लागेल. मग याला 1/4 ने गुणायचं, याच्यात मिळवायचे. तेच तुमच्या समोर आहे. बिकॉज हिअर वी आर गोइंग टू यूज कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स. आपण काय वापरतो आहोत? कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरतो आहोत. मी प्रत्यक्ष लिहिणार आहे. दॅट इज इक्वल टू -C1 -1/2 प्लस 1/4 times corresponding element. This as it is, हा element आहे तसाच. सेकंड -1/4 प्लस 1/4 corresponding element in C2, हा आहे तसाच. then 0 प्लस 1/4 corresponding element. corresponding याला काय करायचं? 4 ने डिवाइड करायचं, तो याच्यात ऍड करायचा. बाकीचे एलिमेंट आहे तसेच राहतील. याचा आन्सर लिहून टाका. 4 4 केला. -1/2 प्लस 1 हे तुमचं आन्सर. -1/2 प्लस 1 1/2. दिस 4 ऍज इट इज, दिस 1/2 ऍज इट इज. -1/4 प्लस 1/4 0. हियर 1, हियर 3/4. 0 प्लस 1/4 टाइम्स 0 0 0 1, आणि हा झाला तुमचा अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. हा काय तयार झाला? अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स तयार झाला. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम झाला. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स बाय सुटेबल कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ओके, काही शंका इथपर्यंत नाही. आता आपल्याला यांच्यावरचे इनवर्स अपर मॅट्रिक्सवरचे आपल्याला प्रॉब्लेम घ्यायचे आहे. ओके, फाइंड इनवर्स अपर मॅट्रिक्स बाय
रो ट्रान्सफॉर्मेशन. दिस इज अ गिवन एक्झाम्पल. आपण काय करतो, लेट ए इक्वल टू गिवन प्रॉब्लेम. दिलेल्या प्रॉब्लेमला काय म्हटलं आपण, ए इक्वल टू गिवन प्रॉब्लेम. अँड देअरफॉर check whether its determinant is 0 or not. 2 minus 3 minus 1 1. Product of this 2 minus product of this minus 3 into minus 1. दोघांचा गुणाकार 3 तो वजा करा minus 1 नॉन झिरो. याचाच अर्थ काय आहे, and therefore A inverse exist. ओके, इनवर्स एक्झिस्ट आहे. मग आपल्याला काय शोधायचं आहे, इनवर्स. मग इनवर्स साठी मी तुम्हाला सांगितलं रो साठी कोणतं ऑपरेशन घ्यायचं, ही डेफिनेशन घ्यायची, ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. फॉर युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. हे कुणासाठी, रो ट्रान्सफॉर्मेशन साठी. जो शोधायचा मॅट्रिक्स आहे तो पोस्ट फॅक्टर पाहिजे आणि उलटे घेतलं तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ओके, एवढं लक्षात ठेवा. ए ची किंमत टाका, 2 minus 3 minus 1 1 into A inverse equal to I, identity matrix of same order. त्याच ऑर्डरचा आयडेंटिटी मॅट्रिक्स घ्या. इथपर्यंत काही शंका. ओके, एकदम छान प्रॉब्लेम आहे. ओके, देन इन फर्स्ट रो प्रोसेस रो मध्ये आलो ना, मग रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये पहिला एलिमेंट 1 पाहिजे आहे का नाही, आणायचं असेल काय करावं लागेल, बाय. सिंपल आहे, R1 प्लस R2 करा. म्हणजेच काय, हा याच्यात मिळवा, तुम्हाला डायरेक्टली 1 मिळेल. आता मी आन्सर लिहिणार फक्त. ओके, मग 2 minus 1 1 minus 1 minus 3 plus 1 minus 2 1 into A inverse equal to R1 plus R2 1 plus 0 1 0 plus 1 1 0 1. then आता पुढची स्टेप काय आहे माहिती, R1 चा उपयोग करून खालचे सगळे 0 करायचे. मग काय करावं लागेल, बाय. R2 मध्ये फक्त काय करावं लागेल, R1 मिळवावा लागेल. चेंज कुठं होईल, R2 मध्ये, तरी 0 होईल. मग पहिला रो आहे तसा इंटू A inverse. Here also first row as it is. R2 plus R1 corresponding R2 plus R1 minus 1 plus 1 0 1 minus 2 minus 1 here 0 plus 1 1 1 plus 1 2 addition केली, corresponding हे याच्यात ऍड केले. आन्सर तुमच्या समोर आहे. पुढची स्टेप, सेकंड रो मध्ये सेकंड एलिमेंट प्लस 1 पाहिजे. सेकंड रो मध्ये सेकंड एलिमेंट प्लस 1 पाहिजे. मायनस आहे मग त्याला पुन्हा मायनस ने गुणा. कुणाला, सेकंड रोला. पूर्ण इथून इथपर्यंत तुम्हाला काय मिळेल बघा, 1 मायनस. सेकंड रोला निगेटिव्हने 0 ला साईन नाही, इथं झाला प्लस 1 इंटू A इनवर्स. फर्स्ट रो आहे तसंच, याचे साईन बदलायचे आहे, बदलले का, त्याला मायनस ने होईल. आता युजिंग इट मेक ऑल अबव एलिमेंट 0 अबव अँड बिलो. आता बिलो नाहीच आहे, 2/2 आहे, हा 0 करायचा. मग तो कोणत्या रो मध्ये आहे, R1. चिन्ह कोणतं आहे, मायनस, म्हणून करायचं प्लस. आपली साईन 2 टाइम्स R2. याला 2 ने गुणा आणि याच्यात मिळवून 0 येऊन जाईल. ओके, चेंज कुठं होईल, R1 मध्ये पाहिजे आहे. मग काय येईल बघा, बाय. याला 2 ने गुणा 0 होईल, तो याच्यात मिळवा 1. हा 1 आहे, याला 2 ने गुणा 2 होईल, तो मिळवा 0 होईल. इंटू A इनवर्स इक्वल टू, हा 1 आहे, याला 2 ने गुणा मायनस 2 होईल, 1 मायनस 2 मायनस 1. याला 2 ने गुणा मायनस 4 होईल, ते याच्यात मिळवा 1 मायनस 4 मायनस 3. हा काय आहे, व्हॉट इज दॅट मॅट्रिक्स, तो मॅट्रिक्स काय आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. आणि जर हा आयडेंटिटी असेल तर तुम्हाला काय मिळेल, I
into A inverse equal to A inverse equal to -1, -3, -1, -2. Am I correct? Okay. असा हा मॅट्रिक्स आणि असा हा तुमचा आन्सर संपला तुमचा प्रॉब्लेम. ओके. Such type of more problems we see in next session also. Thank you.